अमृता देवेंद्र फडणवीस के हाथों दहीसर चेक नाका पर मुंबई की पहली महिला वातानुकूलित स्वच्छता गृह और सैनिटरी पैड मशीन का उद्घाटन किया गया। आमदार प्रवीण दरेकर के माध्यम से आयोजित महिला स्वच्छता गृह प्रोग्राम में स्थानीय लोगों का हुजूम उमड़ा दिखाई दिया। वहीं अमृता देवेंद्र फडणवीस ने दहीसर के लोगों को आश्वासन दिया कि महिलाओं को होने वाली समस्याओं को दूर करने हमेशा वो मदद के लिए आगे आएंगी। आज मला खूप खुशी आहे की मी दहीसर चेक नाका स्वच्छतागृहाच्या इनॉग्युरेशनला आलेली आहे। खूप जास्त मेहनत घेतलेली आहे याच्या मागे कार्यकर्त्यांनी, प्रवीणजींनी, आणि हे जसं स्त्रियांच्या गरजा असतात त्याच्यातील सगळ्यात जरुरी गरज आहे की सगळीकडे स्वच्छतागृह आणि स्वच्छतागृह असायला पाहिजे। आज कित्येक स्त्रिया बाहेर निघतात, ऑफिसेसमध्ये जातात, स्कूल्समध्ये असतात, तर त्याच्यात सगळ्यात जरुरी आहे की त्यांना चांगलं साफ वॉशरूम खूप जरुरी आहे आणि त्याच्या अभावामुळे स्त्रिया खूप आज त्यांना त्रास आहे, त्यांना म्हणजे त्यांचं आरोग्य पण त्याच्यामुळे सफर होतं, त्यांना ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात, त्यांना किडनी इश्यूज होतात। तर हे बेसिक रिक्वायरमेंट आहे कोणत्याही प्रगतिशील देश जो प्रगत व्हायच्या रस्त्यावर असतो त्याच्यासाठी स्वच्छतागृह। जसं आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीचं मिशन विजन आहे स्वच्छ भारत आणि त्याच्यात स्वच्छतागृह हे सगळ्यात जरुरी आहे। तर मला याची पण खुशी आहे की काल बजेटमध्ये जसं तुम्ही
ऐकलं असेल 90% आपला देश स्वच्छतागृह कव्हर केलेलं आहे आपल्या देशात. 10% राहिलेलं आहे तेही आपल्या एफर्ट्समुळे आपल्या मेहनतीमुळे पूर्ण होऊ शकतो आणि महाराष्ट्र टॉप करतं या लिस्टमध्ये मिशन. जिथेही असा विलंब लागत असेल तिथे आम्ही स्वतः पर्सनली पुश करू. ही बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि आम्ही हे पाहू की जिथेही करता येईल पण तिथे पुश करून लवकरात लवकर स्वच्छतागृह चालू करू.